आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोसीपुर्डीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये। पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बिहारमध्ये अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। व्यवसायानिमित्त ते बिहार राज्यात गेले असता तेथेच गुंडांनी त्यांचा खून केलाय। कोट्यवधी रुपयांच्या भंगार व्यवसायाच्या बहाण्याने त्यांना पाटण्याला बोलावून अपहरण करत त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पाटणा पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून अन्य 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। आज दुपारी 4 वाजता त्यांचे पार्थिव पुणे विमानतळावर पोहोचणार आहे। त्यानंतर 5 वाजता कोथरूडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण शिंदे 11 एप्रिलला रात्री पाटणा विमानतळावर उतरले होते। यावेळी त्यांचं आपल्या पत्नीशी शेवटचं बोलणं झालं। शिवराज सागी या व्यक्तीने पाठवलेली कार आपल्याला झारखंडला घेऊन जात असल्याचं त्यांनी पत्नीला फोनवरून सांगितलं होतं। तेव्हापासून त्यांचा काही थांग पत्ता लागला नव्हता। 13 एप्रिल रोजी शिंदे यांचे मेहुणे विशाल लवाजी लोखंडे यांनी पाटणा विमानतळ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली। जेहानाबाद पोलिसांनी 12 एप्रिल रोजी घोसी पोलीस स्टेशन परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याची नोंद केली। शिंदे यांच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली। त्यांच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा होत्या, ज्यावरून त्यांना मारहाण करून हत्या झाल्याचं स्पष्ट होत आहे। पोलीस तपासात सायबर गुन्हेगारांनी त्यांना झारखंडमधील कोल इंडियाच्या मालमत्तेचा भंगार व्यवहार करण्याचं आश्वासन देऊन संपर्क साधला होता, हे उघड झालं आहे। मोठा नफा मिळेल या आशेने शिंदे यांनी पाटणाला जाण्यास संमती दर्शवली होती। विमानतळावर आल्यानंतर लगेचच त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि नवादा मार्ग जहानाबाद येथे आणण्यात आलं। तेथे त्यांची हत्या करण्यात आली। मारेकऱ्यांनी या हत्येला रस्ता अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला, तथापि शिंदेंच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचं पोलिसांना आढळलं आणि हा सगळा अपघाताचा बनाव असल्याचं उघड झालं। या प्रकरणात पाटणा आणि नालंदा दरम्यान सक्रिय असलेल्या सायबर गुन्हेगारांचं जाळं उघड झालं आहे। शिंदे हे पुण्यातील इंद्रायणी कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होते। जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीशी व्यवहाराबाबत चर्चा केली होती। यामध्ये किती गुन्हेगारी टोळींचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत। एक खूप दुर्दैवी प्रकार काल घडलेला आहे आपल्याकडे। 12 तारखेला सकाळी लक्ष्मण साधू शिंदे हे 55 वर्षीय वयाची व्यक्ती आहे, राहणारे कोथरूडची। त्यांची सेंट्रिफ्युगल नावाची कंपनी आहे, खेडशोपूरला ते त्यात काम करतात। COPचे माझे स्टुडंट आहेत। तर त्यांना ते मिसिंग झाल्याबद्दल आपल्याकडे त्यांच्या नातलगांनी तक्रार दिली होती 12 तारखेला। ती मिसिंग रजिस्टर आपण नोंद केलेली, पण तत्पूर्वी त्यांना काय बिहारचे पटनामधले काही लोकांनी तुम्हाला काय मशिनरी कोलची वगैरे मशिनरी जी आहे ती तुम्हाला स्वस्तात मिळून देतो असं म्हणून त्यांना काही ईमेल्स केले होते काय त्यांचं फोनवर बोलणं पण झालं होतं पूर्वी। त्यानुसार यातली जे व्यक्ती आहेत मिसिंग पर्सन शिंदे यांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं 11 तारखेला पटना एअरपोर्टसाठी। फ्लाईटचं तिकीट बुक केलं, त्यांनी फ्लाईटचे डिटेल्स जे आहेत तिकीट त्यांना शेअर केलं होतं समोरच्या व्यक्तींना। ते शेअर केल्यानंतर हे 11 तारखेला त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅव्हल केला फ्लाईटनी। जेव्हा ते एअरपोर्टला उतरल्यानंतर ज्या समोरच्या व्यक्ती होत्या ज्यांनी त्यांना मेल वगैरे केलं होतं त्या व्यक्ती त्यांना तिथे रिसिव्ह करायला आल्यानंतर त्यांच्या गाडीत ते बसले आणि तिथून पुढे ते गेले। तिथून त्यानंतर त्यांचा फोन वगैरे काय लागत नव्हता। त्यानंतर आपल्याकडे तो मिसिंग रजिस्टर झाले। मीन टाईम तपासामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांचं जे लोकेशन आहे ते पटना या ठिकाणी मिळत होतं। त्यामुळे आपण तात्काळ एक टीम अधिकारी कर्मचाऱ्याची टीम पटना या ठिकाणी फ्लाईटनी नाथलगासहित रवाना केली। त्यानंतर बिहार पोलीस पटण्याचे काही पोलिसांनी यांनी संयुक्त त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या जी मिसिंग पर्सन आहे शिंदे त्यांच्या अकाउंटवरून काही 90,000 रुपये विड्रॉ करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोसीपुर्डीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये। याच्यामध्ये हा एक ट्रॅपचा प्रकार आहे, सायबर रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काय माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी पुढचा त्यांच्याकडनं काही अकाउंटमधून पैसे काढून घेतले, विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं नंतर टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्या मर्डर करण्यात आलेलं आहे। तपासामध्ये याच्यामध्ये एअरपोर्ट पोलीस स्टेशन पटना या ठिकाणी तो किडनॅपिंग आणि पुढचा मर्डरचा गुन्हा दाखल होत आहे। पूर्वी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल तिकडेच आहे, मर्डरचा पण गुन्हा तिकडे दाखल होत आहे। याच्यामध्ये पटना पोलीस सुद्धा याच्यामध्ये त्यांनी संशयित 15-13 लोकांना त्यांनी आरोपींना अटक केलेलं आहे
आपली टीम पण त्याच्या मदतीला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांचं जे प्रेत आहे ते फ्लाईटनी पुण्यामध्ये येत आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी तिथं अंत्यविधी होत आहे. परंतु खूप दुर्दैवाने अनफॉर्च्युनेट घटना आहे. एका व्यावसायिकाला ट्रॅपमध्ये, सायबर क्रेडिट ट्रॅपमध्ये अडकून त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांच्याकडून काही अमाऊंट विथड्रॉ करून घेऊन असा प्रकार झालेला आहे.